स्मारकाच्या ह्या नवीन नूतनीकरण अशा इमारतीचा या ठिकाणी लोकार्पण आपण करतोय। खूप सुंदर इमारत झालेली आहे, चांगल्या पद्धतीचं फर्निचर झालेलं आहे आणि बघितल्यानंतर आपण सगळेजण कॉर्पोरेट लुकमध्ये आलो असं म्हणायला काही हरकत नाही, एवढं चांगलं नियोजन आपण केले। आता माझी विनंती आहे की आपण आता इथं असणारा आणि पलीकडे जे आपले सगळे कोण येणाऱ्या लोकांना रेसिडेन्शियल सुविधा सुद्धा जे देणार आहात त्या सगळ्या सुद्धा कॉर्पोरेट ठेवा। त्याला कारण असं आहे की बाहेरून आलेल्या अधिकाऱ्याला, बाहेरून आलेल्या सगळ्या रंगकर्मीला कुठे थांबायचं असेल तर ते थांबणं आणि त्याचबरोबर त्याला जे काही कला सादर करायचे असतील त्यासाठी सुद्धा इथं सगळ्या दर्जेदार अशा पद्धतीच्या सुविधा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टी केल्यात। आज सन्माननीय कलेक्टर विजय राठोडनी या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये या संपूर्ण कामकाजाची माहिती दिली आणि त्यांनी आल्यानंतर गतीने हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच त्यांना टार्गेट दिलं होतं आणि त्या टार्गेटप्रमाणे हे पूर्णही केलं। त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं अभिनंदन करत असताना पूर्वीचे कलेक्टरपदी संभाजीनगरला सध्या ते आयुक्त म्हणून तिकडे जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे, परंतु त्यांनी सुद्धा मागच्या टप्प्यामध्ये या सगळ्या हॉलच्या म्हणजे आपल्या नूतनीकरणासाठी त्यांची खूप पाठीमागे त्यांची धावपळ होती आणि त्यांनी मग याच्यासाठी आग्रह केल्यानंतर मागच्याच वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी निधीची DPTCतून तरतूद केली आणि एक चांगल्या पद्धतीचं काम DPTCच्या माध्यमातून उभं राहिलं। मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यासाठी प्राधान्यक्रम जर ठरवलं तर अनेक चांगली कामं होऊ शकतात आणि मला वाटतं त्यातलंच अनिलराव जे हे काम झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण अनेक वर्ष आपण सगळेजण बघतोय या हॉलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या हे सांस्कृतिक व्यासपीठ आहे, सामाजिक व्यासपीठ आहे, राजकीय व्यासपीठ आहे, सर्वार्थानं या सगळ्या कोल्हापूरच्या ओळखीमध्ये शाहू ट्रस्ट आणि ह्या शाहू स्मारक ट्रस्टचं एक वेगळेपण आहे, परंतु त्याला ज्या पद्धतीने रिनोव्हेट केलं पाहिजे होतं ते मात्र आपल्या सगळ्यांच्याकडून राहून गेलं होतं। कलेक्टरांची मागणी, सर्व लोकप्रतिनिधींचं सहकार्य आणि त्यानंतर झालेला एकूणच आजचा हा रिझल्ट बघितल्यानंतर प्रत्येक काम असंच व्हावं की जे लोकांना अपेक्षित आहे, लोकांसाठी पाहिजे आहे आणि हे असं जर काम होत केलं तर बघता बघता लोकांचा आम्हा सगळ्यांच्या कामावरती सुद्धा विश्वास वाढेल। मला असं वाटतं की असंच काम आम्ही सगळे मंडळी करायचा प्रयत्नाच्या शाहू जयंतीच्या दिवशी करूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो। सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद।